पुण्यात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। टीईटी पेपर फुटी विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। मंत्री दादा भुसेंनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुण्यात युवक काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलं। यावेळी टीईटी पेपर फुटी प्रकरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। तर दादा भुसेंनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। युवक काँग्रेसच्या वतीने हे आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे। पत्रकार परिषदेच्या गेटच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी इकडे आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या बरोबर बोलूया। आमची मागणी आहे, दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे। आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण का शिक्षण मंत्री असताना 10 लाख विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळण्याचं काम हे सरकार करते। आंदोलनाची मागणी पूर्ण नाही झाली तर काय करतो? आंदोलनाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लढू। आज पुण्यात टीईटीच्या ऑफिसवरती आज आलेलो आहे। इथून पुढच्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आमच्या आंदोलन तीव्र होतील। मला एवढं बोलायचं की हे सगळं घोटाळे आहे, हे सगळं मुद्दामून करायचं सगळं। मला फक्त स्टुडंटला नाही मिळायला पाहिजे, माझी इतकीच मागणी आहे की स्टुडंटला नाही मिळायला पाहिजे। बस मला सरकारकडून हीच मागणी आहे की स्टुडंटला नाही मिळायला पाहिजे। आम्ही दादा भुसेंचा निषेध करतोय। आम्ही युवक काँग्रेसतर्फे त्यांचा राजीनामा मागतोय। या सरकारच्या काळामध्ये वारंवार पेपर लीक होत आहेत। या एजंटच्या सुळसुळाट या सरकारमध्ये झालेला आहे। आमच्यासारख्या तरुणांना रस्त्यावर आणायचं काम या सरकारने केलेलं आहे। तर याची दखल घेऊन फडणवीस सरकारांनी दादा भुसेंचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा, नाहीतर युवक काँग्रेसतर्फे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। संदीप मिश्रा, आदित्य भवार, जय महाराष्ट्र।